नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत अख्ख्या मसूर डाळीची आमटी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम मी इथे 200 ग्राम अख्खी मसूर डाळ घेतलेली आहे। ही डाळ मी 2 तास पाण्यात भिजत घालून ठेवलेली होती। आता मी ही डाळ एका कुकरमध्ये काढून घेतलेली आहे। आता मी यात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। एक मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा सुद्धा आपल्याला या डाळीत घालून घ्यायचा आहे। 2 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आहेत। या तिखट मिरच्या नाही आहेत, फिक्क्या मिरच्या आहेत। या अख्ख्या मसूरच्या डाळीत आपल्याला जितकी डाळ घेतलेली आहे त्याच्या दुप्पट पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे। आता मी या कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता मी इथे फोडणीची तयारी करून घेते। मी इथे टोप गरम करून घेतलेला आहे। आता यात मी अर्धी पळी तेल घालून घेते। इथे तेल तापलेलं आहे। आता यात मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते, अर्धा चमचा जिरं, मी इथे 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत व कढीपत्ता सुद्धा त्यात घालून घेते। पाव चमचा हिंग, हिंग तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरीही चालेल। 2 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद पावडर। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी जी अख्खी मसूर डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे ती घालून घेते। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता। जर तुम्हाला आमटी पातळ हवी असेल तर यात थोडं पाणी सुद्धा घालून घेऊ शकता, नाही घातलं तरीही चालेल। आता हे आपल्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून एक उकळी येईपर्यंत शिजत ठेवायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे आमटीला उकळी आलेली आहे। आता यात मी 3 ते 4 कोकम घालून घेणार आहे। आता यात मी कोथिंबीरीची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत ती घालून घेते। तुम्हाला नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल। अशी आपली अख्ख्या मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर अशी ही आपली अख्ख्या मसूर डाळीची आमटी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।